तुमचा लाडका महेश गेलता समुद्रामध्ये, याच्यात तर मी पहिल्यांदाच बसलो होतो. त्यांनी एकदम मस्त नेलं वर, पण नंतर एवढं पाण्यात आपटावलं ना, काही मापच नाही, फार पुऱ्या मापात जिरली. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. लय दिवस झाले घरी, फार बोर झालं. मग काय 3 जिरा घेतल्या, निघलो पुण्याला. मग काय पुण्याची सगळी ट्रॅफिक बघता बघता पोहोचलो होता स्वारगेट मध्ये. त्यानंतर आपला ऋषिकेश भाऊ पण न्यायला आलता. जेवण वगैरे केलं. त्यानंतर आपले सगळे ट्रिपचे पोर आलेले होते ना. आता आम्ही निघालो होतो कोकण साठी. फोटो वगैरे काढले आणि आमचे पोर निघले होते आता सहलीला. असं करता करता आम्ही पोहोचलो होतो आता आमच्या रूमवर. सगळ्यांचं आवरलं, सगळे निघले बीचवर, पण बिना आंघोळीचे. म्हणलं जाऊ दे, आपण फक्त भारी कपडे घालून जाऊ, तिथे जाऊन आंघोळ्या करू. मग नंतर मामा जे घराघर गाडी फिरवली. आम्ही पोहोचलो होता नदीकाठी, सॉरी बीचवर, समुद्राच्या काठी. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ. गणपती बाप्पा. आम्हाला डायरेक्ट जायचं होतं डोंगराच्या तिकडून. मग काय डायरेक्शन द्यायलाच मी होतो. म्हणलं आपण डायरेक्ट डोंगराच्या खालून गाडी घालू. अरे म्हणलं गरीब गाडी नाही रे, क्रूज आहे आपलं. माझ्या दिशेने गरीबाची क्रूज एकदम मस्त चालली होती, पण ही पाखरं मध्ये चालली. त्यांनी आमचं मस्त स्वागत केला. म्हणलं चालू द्या, काही विषय नाही.